आपण या आंदोलनाला स्थगिती देत आहोत। परंतु कॉम्रेड, हे आंदोलन जे आहे, हे आंदोलन संपूर्ण देशभरामध्ये सुरू होतं आंदोलन। आणि आंदोलन कशासाठी? तर मात्र 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस, आणि या संविधान बचाव म्हणून, हे संविधान बचाव म्हणून आंदोलन होतं। आणि हे आंदोलन खरं बोललं तर मात्र मुंबईच्या मंत्र्यावरच घेरावा होता। आणि मुंबईला हे आंदोलन होतं, संविधान बचाव म्हणून आंदोलन होतं। परंतु संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पावसाने तडाखा दिला, विजांच्या कडकडाने तडाखा दिला, आणि ते आपल्या राज्य कमिटीपर्यंत आलं। मग तिथे काही मंत्री संत्र्यांनी पोलिसांना पुढे केले आणि त्यांनी हेही बोलले की संविधान दिवस बचाव आहे, तर संविधान दिवस बचाव, संविधानाचे कार्यक्रम वगैरे आहेत हे झालं पाहिजे। आणि आपल्या अखिल भारतीय किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, संयुक्त महाराष्ट्र मित्र पक्ष सर्वांची मीटिंग मुंबईच्या आझाद मैदानावर झाली आणि त्या मीटिंग मध्ये निर्णय घेण्यात आले की 26, 27 आणि 28 3 दिवस हा कार्यक्रम मुंबईमध्ये आझाद मैदानावर आणि मंत्रिमंडळावरच घेरावा होता, संपूर्ण महाराष्ट्रभराचा। आणि साधारणतः 1 लाखाच्या वरच लोक त्या ठिकाणी शेतकरी जमणार होते। परंतु आजचे मंत्री, चोर मंत्री वाचलेले आहेत, आणि आपण मान शेतकऱ्यांनी दिलेला आहे तो मात्र संविधानाला दिले, जे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान डिक्लेअर केलं त्यासाठी। मात्र या संविधान आंदोलनामध्ये आलेले वाडा तालुक्यातील सर्व जनवादी महिला संघटना, किसान सभा, DYFI, SFI, विद्यार्थी संघटना, त्याचबरोबर पक्षाची तालुका कमिटी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची तालुका कमिटी, आताच जे बोलले ते कॉम्रेड जिल्हा कमिटी सदस्य प्रकाश चौधरी यांनी मार्गदर्शन केलं, काही मागण्या तुमच्या समोर मांडणी केल्या। परंतु त्यावेळेस तसं ठरलं होतं की आपण तर मुंबईला शिवाजी पार्कला दादरला जाणार होतो, हे तुमच्या डोक्यात होतं। परंतु अचानक ठरलं की आपले स्थानिक प्रश्न घेऊन आपण आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये घ्यायचा, आणि हा निर्णय निव्वळ 2 दिवसामध्येच चालला। आणि 2 दिवसाची ही तयारी, आपण संपूर्ण तालुक्याचे प्रश्न घेतले। तालुक्याच्या प्रश्नामध्ये हे तर संविधान बचाव करणार आहे, तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळेला तहसीलच्या समोर आपण आंदोलन केलं होतं, हेमंत करकरे वगैरे यांचे बॅनर सुद्धा लावले होते, आठवतं ना? त्याच दिवशी 3 दिवस आपण आंदोलन केलं होतं, त्या दिवशी पण रविवार झाला होता, आणि त्या दिवशी सुद्धा सुट्टीचा दिवस होता, सुट्टी होती त्या दिवशी पण। आणि सुट्टी असताना सुद्धा आपण आंदोलन केलं, आणि आंदोलनामध्ये बऱ्याच या प्रशासनाने, कर्मचाऱ्यांनी आश्वासनं दिले। म्हणजे सहकारी संगीता खांजोडे त्यांनी हे पण सांगितलं त्यांना की मागच्या वर्षी आज पूर्ण वर्षभर झालेले आहेत, वर्षभर होऊन 2 दिवस झालेले आहेत, मात्र आज सुद्धा त्याची पाठपुरावा त्यांच्याकडून राहूनच गेलेला आहे, बरोबर का नाही? तर कॉम्रेड, हे पाठपुरावा आपल्याकडून राहत आहेत, आणि आपण त्याच्या संविधानाच्या आधारावर आपण हे शिस्तीच्या मार्गावर, लोक नीतीच्या याच्यावर आपण हे संरक्षण म्हणून आपण आज आंदोलन घेतलं। त्याने आंदोलनाला पाठिंबा सुद्धा दिला, चर्चाही झाली, परंतु अजूनही यांच्यावर आपला विश्वास आहे का कॉम्रेड? विश्वास नाही, ही गोष्ट मात्र लक्षात ठेवा। विश्वास राहिलेला नाही। विश्वास त्याने आश्वासनं चांगल्या पद्धतीत दिलेले आहेत। काय आश्वासनं दिलेत? पहिल्या मुद्द्याकडे वन अधिकाऱ्याची अंमलबजावणी केलं तर वाड्याच्या प्रांत साहेबांनी काय सांगितलं की ज्यांना दावे मिळालेत त्यांचा वनपट्टा मिळाला, परंतु 7/12 नसेल मिळाला, तालुक्यामधला कुठलाही तलाठी असेल त्याला आम्ही फेरफार टाकायला लावतो आणि आपल्या 7/12ची नोंद करतो। 7/12वर जे असतील आपले कॉम्रेड, कोणी मृत्यू झाला असेल तर त्यांच्या वारसांची नावाची नोंद करतो, आणि जे वनपट्टे किंवा 7/12 चुकीचे घडले असतील तर त्याची दुरुस्ती करतो। दुसरी गोष्ट, हाही प्रश्न विचारला की आम्ही तुमच्यासाठी आणि आम्ही तुमच्याकडे मागणी करतो की ज्या वन दाव्यांच्या फायली अजूनही आमच्या घेतलेल्या नाही, त्या दिनेशच्या हातात आहेत तशा,
ज्या अजून सुद्धा दिनेश सांबळे घेऊन गेल्यात, मयुरी मॅडम घेऊन चालल्यात समोर, ज्यांनी अजूनपर्यंत दावा ज्याची फाईल हरवली, गहाल झाले, अशा सुद्धा फायली तालुक्यामधून तुम्ही आमच्याकडे द्या, आम्ही त्याची पाठपुरावा करतो, असेही आपल्या प्रांत साहेबांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्या स्वीकारू आणि त्याचा पाठपुरावा करू, त्याचा वनपट्टाही देऊ आणि त्याचा तुम्हाला 7/12ही देऊ. आपला विजय झालेला आहे, परंतु आता पाठपुरावा करताना आपण तो केला पाहिजे. दुसरीकडून काय सांगितलं की वन जमिनीमध्ये वनपट्टा मिळालाय, 7/12 मिळालाय, यांना प्रत्येकी गाव वाईज आम्ही 15 विहिरी 4 लाखाचं देऊ. किती विहिरी देऊ? तुमच्या आजच्या संविधान आंदोलनाच्या मार्फत आम्ही तुम्हाला प्रत्येक गावामध्ये 15 विहिरी देऊ. तालुक्यातून प्रत्येक गावामध्ये 15, 4-4 लाखाच्या वनधारकासाठी, पलाटधारकासाठी आपण त्यांच्याकडे मागणी करू. त्यांनी लेखी स्वरूपात दिलंय, बघूया कुठल्या पद्धतीत पुरवतात विहिरी, बरोबर का नाही. 4 लाखाची विहीर सुद्धा त्यांनी मंजुरी करून दिलेली आहे, ते आपण करणार आहेत. दुसरी गोष्ट की त्यांनी हे पण सांगितलं की वाढीव गावठण ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आम्ही वाढीव गावठण सुद्धा द्यायला तयार आहेत. फॉरेस्ट डिपार्टमेंटने हे सांगितलं 3-2चा ठराव द्या, तुम्हाला आम्ही वाढीव गावठण द्यायला तयार आहेत. प्रांत साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, हे स्वतः तिथे येऊन आणि वाढीव गावठण आदिवासीमध्ये वारली समाज असो, कोकणी समाज असो, कातकरी समाज असो, मल्हार कोली समाज असो, ठाकूर कुठलाही समाज असो, आम्ही द्यायला तयार आहेत. आणि ज्या तालुक्यामध्ये गावठाणाच्या मोजण्या झाल्यात, परंतु आज पण त्या गावठाणामध्ये ज्यांची घरं नाही अशा कार्यकर्त्यांनी, अशा कॉम्रेडनी आपली नावाची नोंद करायची आहे, त्या ग्रामपंचायतचं नाव द्यायचं आहे. आणि त्यांनी सांगितलं एक तरी नाव द्या की गावठाणामध्ये घरं नाही, बाजूला घरं आहेत आणि गावठाणावर कोणीतरी कब्जा केलाय, सरकारी गावठाणावर कोणीतरी कब्जा केलाय, ते गावठण खाली करून द्यायची जबाबदारी आमची राहील, असंही त्याने आश्वासन दिलं की हे खाली करून आम्ही तुम्हाला देऊ आणि तुमची तिथं घरा मोजून घरा बसवू. असे गट विकास अधिकारी, तहसीलदार साहेबांनी आणि प्रांत साहेबांनी यांनी तेही लेखी स्वरूपात दिले. त्याच्यामध्ये पहिला त्यांनी सांगितले कुठली ग्रामपंचायत, त्यांना सांगितलं उदाहरण देतो, वर्ला ग्रामपंचायतमध्ये गावठाणामध्ये घरं नाही आहेत, पूर्ण देशमुखांची घरं आहेत, सेठ सावकारांची घरं आहेत, तर ती घरं आम्हाला ती मोजणी पहिली पाहिजे. बघू बरं, तिथं मी राहतो, येतो मी सोबत, आमची लोक ग्रामस्थ येतील, ती मोजणी आम्हाला करायची आहे. बोलतो ठीक आहे, सरकारी गावठाण आहेत, आम्ही मोजतो, ती कोण येतो आम्ही बघूया. पोलीस स्टेशननी पोलिसांनी पण सांगितलं आम्ही सुद्धा येतो. म्हणजे गावठाणासाठी आजच्या आंदोलनामधून आपल्याला प्रतिसाद मिळालेला आहे. दुसरी गोष्ट कॉम्रेड, रोजगार हमीची जी कामं आहेत ती कामं संपूर्ण तालुक्याभरात, ते रोजगार हमीची कामं वन क्षेत्रपाल असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट, संपूर्ण HDFC वाले सगळ्यांनी कामं काढलेली आहेत. आपल्या रोजगार सेवकाकडून 4 नंबर फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि रोजगार हमीचं काम ज्या गावामध्ये चालू नसेल किंवा सुरू केलं नसेल त्या गावाची तक्रार आपल्याकडं किरेवली फाट्यावर पार्टी ऑफिसवर, लालबावट्याच्या ऑफिसवर ती तक्रार घेऊन याचा. आणि कुठल्या शेतकऱ्याला, कुठल्या आपल्या मजूर करायला काम देत नसतील किंवा तो रोजगार सेवक कामावर लावत नसेल तर त्याची सुद्धा तक्रार येऊन द्यायची आपल्या कार्यकर्त्यांकडे. रडत बसायचा तिथे नाही. यांना आपण एकेकाला आपण हक्क मागतो, आपला काम मागतो, भीक मागत नाही, ते ठाम सांगायचं आहे. आणि ते आपला हक्क आहे, संविधानाच्या मध्येच आहे, ते आपण करणार. कॉम्रेड बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं ते संविधानाचं पालन आजचं शिंदे सरकार, फडणवीस सरकार अजिबातच करत नाही, संविधानाच्या विरोधात करतात. कारण या संविधानाच्या विरोधात करतात म्हणूनच प्रांत साहेबांनी आणि तहसीलदार साहेबांनी, वाड्याचा प्रांत साहेब आणि हे तहसीलदार साहेब यांनी सांगितलं बांधकाम विभागवाले हे रस्त्याची कामं करत नसतील, पाण्याचा प्रश्न सोडवत नसतील, MSBचे लाईटचे प्रश्न कर्मचारी सोडवत नसतील, धान्याचे प्रश्न सोडवत नसतील तर तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सुद्धा येऊन बसू, असंही या प्रांतांनी सांगितलं की आम्ही स्वतः येऊन बसू तुमच्या आंदोलनामध्ये.
तुमच्या लालबावट्याच्या किसान सभेच्या सोबत आम्ही सुद्धा आहेत. आम्ही हे आमच्या खुर्च्या सोडून देऊ आणि आंदोलनामध्ये बसू, हे पण त्यांनी सांगितलं स्पष्ट मताने. आणि एवढंच नाही, पुरवठा अधिकाऱ्यांनी आणि तहसीलदार साहेबांनी हे पण कबूल केले की ज्यांना रेशनिंग धान्य मिळत नाही ते मागचे कोण होते तिथे पुरवठा अधिकारी म्हणून तिथे काम बघायचे, कार्ड कोण बघायचे? दांडेकर. आठवते ना? दांडेकर साहेबांनी, दांडेकर बोलतो चुकीचंच काम करायचं आणि हे शिष्टमंडळाच्या समोर तहसीलदार साहेबांनी कबूल केलं की हे चुकीचं आहे. म्हणजे आज तहसीलदारांच्या पण नजरेस आले की हे वाड्याचं पुरवठा अधिकाऱ्यांनी चुकीचं काम केलेलं आहे आणि ते त्यांनी कबूल केलं. सगळ्यांच्या समोर, पत्रकारांच्या सुद्धा समोर कबूल केलं की हे चुकीचं काम पुरवठा अधिकारी करत आहेत. आपापले रेशनिंग कार्ड असतील, धान्य नसेल मिळत, ते एकत्र करून नाव नोंदणी करून तुमच्याकडे ठेवा रेशनिंग कार्ड. ज्या दिवशी आपले कार्यकर्ते तुम्हाला आमंत्रण करतील, पत्रक काढतील, त्या दिवशी तुम्ही याचं, त्या दिवशी आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहेत. दुसरी गोष्ट, पोलिसांचा मुद्दा होता. चार महिला आपल्या जेलमध्ये टाकल्या होत्या आणि खोटे गुन्हे नोंद करून त्यांना दीड महिना आदरवाडीला ठेवलं होतं. तेही पोलिसांनी कबूल केलं की हे आमच्याकडून काही चुकीचं कारभार झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही कर्मचाऱ्यांकडून माफी मागतो आणि जे काय पुढची प्रोसिजर असेल तर कदम साहेबांकडे कदम साहेब स्वतः रात्री येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं की उद्या त्या महिलांना घेऊन या, म्हणजे उद्या 30 तारखेला पोलीस स्टेशनला तुम्ही घेऊन या. आणि ते बैठकीवाल्यांना सुद्धा बोलवलेलं आहे डहायचे. तर हे 2-3 मुद्दे पोलिसांचे आहेत, त्यांनी कदम साहेबांनी बोलवलेलं आहे की आमच्याकडून काही चुकीचं गुन्हे झाला असतील किंवा काय असतील तर ते आम्ही सुधारणा करू आणि गुन्हे नोंदवायचे असतील ते सुद्धा आम्ही गुन्हे नोंद करू, हे पण सांगितलं आहे. कॉम्रेड, त्याचबरोबर आपले बरेच जमिनीचे 14 नंबर फॉर्मची जी प्रोसिजर आहे, ज्याच्यामध्ये वरल्याचं इनाम आहे, त्याला महाराष्ट्र शासन लागलेलं आहे वने, त्याच्यामध्ये आपण आता दावा भरायचा आहे, वन फाईल भरणार आहेत. पण ते केव्हा भरणार आहेत? आपले कार्यकर्ते भरतील, तालुका कमिटी ठरवतील, त्या दिवशी तुमचे सगळ्यांचे दावे आपण भरून आणि या प्रांतांनी स्वीकारण्याचं कबूल केलेलं आहे की जे दावे कुठलेही असतील, या पूर्वेचे असतील, पश्चिमचे असतील, दक्षिणेचे असतील, उत्तरचे असतील, तरी ते आम्ही घ्यायला तयार आहेत आणि त्याचा पाठपुरावा आम्ही नक्कीच करू, असंही आश्वासन दिलेलं आहे. कॉम्रेड, आपण जे फॉर्म भरायची जी मोहीम आहे, उद्या आहे 30, तर तुम्ही कालपासून बसलेला आहेत आणि वाट बघतात का हे फॉर्म कधी भरायचे, या कामाची पूर्तता केव्हा करायची, सगळे हे तुमच्या डोक्यात आहे. आपल्या किरिवली फाट्यावर पार्टी कार्यालय, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं आपला ऑफिस आहे. जे जे आपले प्रश्न आहेत, MSCBचा असेल, आता या 22 पैकी जेवढे प्रश्न आहेत, MSCBचा असेल, गायरानाचा असेल, देवस्थानाचा असेल, पीक पाणीचा असेल, जो पण विषय आहे तो येत्या परवाला 1 तारखेला 1 डिसेंबरला सगळ्यांनी आपल्या ऑफिसवरच यायचा. तिथून तुम्हाला ते फॉर्म भरले जातील, बाकीच्या आपल्या गावाला दिले जातील. आणि त्याचबरोबर कॉम्रेड, की जी आपली अखिल भारतीय किसान सभेची मेंबरशिप आहे, ती मेंबरशिप सुद्धा आपल्याला मोठ्या संघटित ती मेंबरशिप सुद्धा करायची आहे. तर आपल्या गावामध्ये ती सुद्धा करा. आणि नसतील तर 1 तारखेला परवा तुम्हाला आले, म्हणजे उद्या 30 तारीख आहे, उद्या फक्त पोलीस स्टेशनचे ज्यांच्यावर केसे आहेत त्यांनी साधारणतः 11 वाजता आपल्या ऑफिसवर यायचं. जे पोलीस स्टेशनवाले आहेत त्यांनी 11 वाजता यायचं.